एकच आणि उत्तर नसलेला प्रश्न आहे, एकनाथ शिंदे यांचं काय होणार? मित्र हो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला. हो, वापरच, दुसरा शब्द नाही. आणि मग त्यानंतर वापरा आणि फेकून द्या या न्यायानं भारतीय जनता पक्षानं शिंदे गटाचा कचरा करायला आधीच सुरुवात केलेली आहे, आता नाही. महायुतीत पक्षात एकत्र जरी असली तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मनानं एकमेकापासून खूप 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 दूर गेलेले आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाला अपेक्षित यश काही मिळालं नाही. मराठी माणूस त्यांच्या पाठीमागे गेला नाही, तो उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी राहिला. अहो, तब्बल 90 जागा लढवून केवळ 29 जागावर शिंदे गटाला मिळालेला आहे हा विजय आहे. म्हणजे त्यांची पिछेहाट झाली हे या निकालानं दाखवून दिलं. पण एवढं सगळं असून सुद्धा मुंबई महापालिकेमध्ये आपलाच महापौर असावा यासाठी पुन्हा त्यांची धडपड. आणि भाजप तर काय हो, सत्ता हवी फक्त त्यांना. केवळ सत्तेसाठी जन्माला आलेला भाजपा एकनाथ शिंदे यांचं हे स्वप्न कसं साकार होऊ देईल? आणि तसं बघितलं तर भाजपाला आता एकनाथ शिंदे नकोसं झालेले आहेत, कारण त्यांच्या काही कामाची आता उरलेली नाहीत. आणि अशाच परिस्थितीमध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या छातीत एक वेगळी धडधड सुरू झाली आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याचा अंतिम आणि सर्वोच्च फैसला आता अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे. मित्रांनो, खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर कायदेशीर कचाट्यात आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे, पण ते आता मिळत आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होते. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आता सलग 2 दिवस सुनावणी करून अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. न्यायालयानं मागच्या नोव्हेंबरच्या सुनावणीच्या वेळेला तसं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं तारीख पे तारीख यामध्ये जे काही अडकलेले हे प्रकरण आहे हे आता पूर्णपणे संपण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना कोणाची? आज खऱ्या शिवसेनेचं म्हणजे जे निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण ते खरं कोणाचं याचा अंतिम फैसला आता लवकर होतोय. मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपानं शिंदे गटाला दूर ढकलण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेलाच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिंदे गटाला महापौर पद देण्याच्या मनस्थितीमध्ये भाजप नाही. भाजपाचा महापौर होण्याच्यासाठी मदत करण्याची इच्छा या शिंदे गटाची नाही. आणि या सगळ्या धुमचक्रीत आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम फैसला येणार आहे. खर तर हा फैसला म्हणजे शिंदे गटाच्या किंवा एकनाथ शिंदे यांच्या तरी कमीत कमी राजकीय भवितव्याचा मोठा फैसला ठरू शकतो. घटनात्मक जर विचार केला तर एकनाथ शिंदे यांना शिवसेना मिळू शकत नाही, त्यामुळे धनुष्यबाण मिळण्याचाही त्यांचा विषय उरत नाही. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच जाईल असं कायद्याच्या अभ्यासकांना अजूनही वाटतं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये गेला तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यापुढे फक्त अंधाराचं साम्राज्य उरलेलं असेल. भाजपानं आधी त्यांची लाडा पुरवणं आता बंद केलेला आहे. उद्धव ठाकरे ते आता पुन्हा आपल्या जवळ येऊ देणार नाहीत. आणि स्वतःची अशी कुठलीच प्रतिभा एकनाथ शिंदे यांना निर्माण करता आलेली नाही. त्यामुळं एकच आणि उत्तर नसलेला प्रश्न आहे, एकनाथ शिंदे यांचं काय होणार? पण त्याआधी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम फैसला काय येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता उरले फक्त मित्रांनो 2 दिवस. हे 2 दिवस एकनाथ शिंदे यांच्या भवितव्याचा मोठा फैसला करणारे असू शकतात. पाहूया काय काय होतंय. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.